आमच्या म्हशीला आता माहिती झालंय की मी व्लॉगिंग करते, कॅमेरा चालू होताच ती तोंड दुसरीकडे करते आणि दुसरीकडे ही बिचारी गाय कॅमेरा चालू होताच जरा जास्त माया दाखवते। घासाच्या शेतामध्ये दारं धरायचे चालले होते आणि घास खूप हिरवागार दिसत होता। मग मी शेतात जाऊन एक छान अशी चक्कर मारून आले। पोल्ट्री फार्म मध्ये जाऊन अंडी गोळा केली, पण आता खरं तर खूप कमी कोंबड्या राहिल्यात। मागच्या वर्षीपर्यंत म्हैस, गाय, मेंढी, शेळी, बोकड, कोंबड्या ऑलमोस्ट सगळ्या प्रकारचे प्राणी होते, पण आता जे काही आहेत ना ते हाऊस म्हणून ठेवलेत। लॉकडाऊनच्या आधीपर्यंत जवळपास 8-9 एकर लिंबाची बाग होती आणि मोठ्या प्रमाणात लिंब बाजारात जायचे। पण आता फळबागा कमी करून ऊसावरतीच आमचा फोकस आहे आणि त्याच बागेमधले काही लिंबाचे झाडं ठेवलेत आणि अजूनही त्याला प्रचंड लिंब लागतात। भरपूर खत असल्यावरती पिकाची काय क्वालिटी असते बघा। ही मका माझ्या हाईटच्या दुप्पट वर गेली आहे। बर, आता नारळ पाणी म्हटल्यावरती सगळ्यात आवडीचा विषय आणि बंगल्याच्या आतमध्ये जे नारळाचं झाड आहे ना त्याचे नारळ तोडायला खूप सोपे आहेत आणि मी आज जवळपास 10-15 नारळ तोडले। तेवढ्यात माझा भाऊ आला आणि 2-3 नारळ पळवून घेऊन गेला। म्हटलं चला आता तू पण मला नारळ फोडून दे। सीताफळाची बाग काढल्यानंतर वर्षभर काही झाडं घरी ठेवलेले, पण नंतर तेही काढले। त्याच दरम्यान मला आठवलं की तिथे एक आव्याकडोचं झाड आहे आणि बापरे, ते मरता मरता वाचलं। आम्ही त्या झाडाला लिटरली रेस्क्यू केलं म्हणावं लागेल। अशाच दिवसभर गमती जमती करता करता कधी संध्याकाळ झाली कळालंच नाही। धारेची वेळ झाली, धार काढली आणि त्यानंतर मग टॉम सोबत चिल टाइम स्पेंड केला। मग पुण्याला निघायची वेळ झाली, तर भेटूयात उद्या पुण्यात। बाय।